मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्नेक्सवर विजय यूट्यूब चॅनलमध्ये। रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आज आपण उकळी सुकळी गावात आलो आहे। इथे उकळी सुकळी गावात एक घरात नाग आहे। काय नाव आहे घरवाल्यांचं? सुभाष गुंजकर यांच्या घरी आलो आहे। यांच्या हातावून एक साप गेला आणि विषारी साप आहे, नाग करूयात रेस्क्यू। तुम्ही कोणाच्या हातावून गेला? हातावून गेला का? नशीब काही केलं नाही तुम्हाला। कोणत्या साईडला? या टाकी चिटकी याले चिटकी या का याले चिटकी तिकडे नाही नाही ही तशी का कॉर्नरला इथे इकडे राईट साईडला दिसलं नाही। बघू शकता मित्रांनो, एक विषारी साप आहे, भारतीय नाग, न्यूरोटॉक्सिक नावाचा विष काकाच्या हातावून गेला। नशीब चावला नाही, खूप नशीब म्हणायचं काम आहे काकांचं, नाहीतर हा साप चावतोच। करूयात रेस्क्यू, न हात लावता आपलं करूयात रेस्क्यू। चालू वरची काढायची का? या लागला इकडून। वड वड दादा नागेट धामण नाही, ते सर्पमित्र आहेत ना, त्याला विचारून घ्या एकदा। माझ्या हातात साप आहे, सध्या बोलू नका, मी तुम्हाला सगळं दाखवतो। घेतली बरणी? बाहेर लाईट आहे ना? बघू शकता मित्रांनो, हा एक इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, मराठी नाव नाग, विषारी साप आहे, न्यूरोटॉक्सिक नावाचं विष। असा जर साप चावला तर शक्यतो सरकारी दवाखान्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा, कारण की तुमचे पैसे वाचतील आणि तुमचा जीव वाचेल। नंतर फणा काढतो मित्रांनो असा। नक्की सरपंच घ्या समोर दाखव, त्याला नाग नाही म्हणतात। साधा असता तर आम्ही हाताने पकडला असता म्हणा। फोटो टाकतो म्हणा तुम्हाला। नागे नागे कळलं त्यांना, टाकले असते तेव्हाच कळलं असतं त्याला। नाही तुम्हाला सुरुवातीला फोटो टाकला ना मी डायरेक्ट, एक वेळ जगदा शाळेत तुम्हालाच कॉल करतो बोनस होतं ते। मित्रांनो, साप जर चावला तर तंत्रमंत्राच्या भानगडीत न पडता जेवढा लवकर होईल तेवढा लवकर दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करा। विषारी 4च साप आहेत, हे 4 साप आपल्याला ओळखू आले तर बाकी सापांपासून कुठल्याही प्रकारची आपल्याला भीती नाहीये, तरी आपण भीतीपोटी हॉस्पिटलमध्ये जातो आणि आपला घाबरण्यापोटी जीवही जातो। त्यामुळे काळजी घ्या। 4 विषारी साप, घोणस, नाग, मण्यार, फुरसे, हे 4 साप ओळखा मित्रांनो, बाकी सापांपासून काहीच भीती नाही। जर माहिती आवडली असेल, व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। हे आहेत काका सुभाष गुंजकर। कसं लक्ष गेलं काका तुमचं सापावर? ते हातावर गेला, एकदम हातावर गेला का? म्हणजे तुम्ही झोपलेले होते का काय करत होते? नाही, मी मोबाईल पाहत होतो। मोबाईल पाहत होते? म्हणजे साप उंदरा मागे आलता का डायरेक्ट? काय नव्हतं, वरतून गिरतून नाही पडला? काय नाही, काहीच नाही। नशीब म्हणावं लागेल तुमचा, कारण की हा साप फणा काढून लगेच चावते भीती वाटल्यावर। काहीच नाही, ते एकदम थंड लागला। खूप नशिबान आहात तुम्ही, काही केलं नाही, कारण की स्वतःहून साप काहीच करत नाही। त्याच्या अंगावर जर पाय पडला तर चावतोय, आणि अडी अडचणीत बसलेले साप आपण तिथे चुकून हात टाकला तर चावते। घरात उंदरं वगैरे असतील ना, तर जसे नळे होतील तसे नळे बुजवायचे। उंदराला खाण्यासाठी साप आपल्या घरात येते, आपल्याला चावायसाठी येत नाही। ठीक आहे, धन्यवाद, काळजी घ्या, सुरक्षित राहा। बघू शकता मित्रांनो, जो रात्री रेस्क्यू केला होता इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, त्याला आपण त्याच्या निसर्गात सोडून दिले।
जर काम जर आवडलं असेल, व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.